माझ्या वाढदिवशी मी एका अनाथालयात जेवण वाटपासाठी गेलो होतो. तिथे एका कोपऱ्यात बसलेली एक छोटी मुलगी मला टक लावून पाहत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेवढ्यात तिने हळूच माझ्या शर्टाची बाही बाहेर सरकवली आणि माझ्या हातावर असलेला जन्मजात निशाण पाहून असे काही बोलली की माझ्या अंगावर काटा उभा राहिला. माझं नाव रोहन आहे आणि मी शहरातील सर्वात समृद्ध व प्रतिष्ठित व्यापारी विजयकुमार देशमुख यांचा एकुलता एक मुलगा आहे. माझं आयुष्य बाहेरून पाहिलं तर एखाद्या स्वप्नासारखं वाटतं. संपत्ती, प्रसिद्धी आणि सन्मान ही तिन्ही गोष्टी मला वारशाने मिळाल्या आहेत. लोक माझ्या वडिलांचं उदाहरण देतात. विजयकुमार साहेब केवळ यशस्वी व्यावसायिकच नाहीत तर ईश्वरभक्त आणि अत्यंत दयाळू व्यक्ती आहेत, जे शहरातील अर्ध्या अनाथालयांचा आणि रुग्णालयांचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. लहानपणापासून मी वडिलांनाच माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शिस्त मला नेहमीच प्रभावित करत आली आहे. जरी ते माझ्याशी फारसं मोकळेपणाने बोलत नसले आणि आमच्यात नेहमीच एक सन्मानाची दुरावलेली भिंत राहिली असली, तरी मला खात्री आहे की ते माझ्यावर प्रेम करतात. मी लहान असतानाच माझ्या आईचं निधन झालं होतं, त्यामुळे मी वडिलांनाच आई आणि वडील अशा दोन्ही रूपात पाहिलं आहे. त्यांनी दुसरं लग्न केलं नाही आणि आपलं संपूर्ण आयुष्य माझ्या संगोपनासाठी आणि व्यवसायासाठी अर्पण केलं. आज माझा 25वा वाढदिवस होता आणि परिस्थितीनुसार घरात मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यासाठी शहरातील नामांकित लोकांना आमंत्रण दिलं जाणार होतं. पण अशा बनावटी मेळाव्यांचा मला कंटाळा आला होता. दरवर्षी तेच खोटे हास्य, स्वार्थी लोकांची भेट आणि औपचारिक भेटवस्तू स्वीकारणं मला ओझ्यासारखं वाटत होतं. म्हणून यंदा मी ठरवलं की माझ्या वाढदिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या कामाने करायची. शहरातील जुन्या आश्रयधाम या अनाथालयात जाऊन तिथल्या मुलांसोबत वेळ घालवावा आणि त्यांना जेवण द्यावं, कारण त्या अनाथालयाचे ट्रस्टी स्वतः माझे वडीलच होते. सकाळी लवकर मी माझ्या कर्मचाऱ्यांना उत्तम जेवणाचे डबे आणि भेटवस्तू तयार करायला सांगितल्या आणि वडिलांना न सांगता घराबाहेर पडलो, कारण ते त्यावेळी एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त होते आणि मला त्यांच्या कामात अडथळा आणायचा नव्हता. गाडी चालवताना माझा मूड खूप आनंदी होता. हवामानही प्रसन्न होतं. थंड वारे वाहत होते आणि त्यामुळे माझ्या निर्णयाला अधिकच बळ मिळत होतं. अनाथालय शहराच्या बाहेरील भागात एका जुन्या पण प्रशस्त इमारतीत होतं. मी तिथे पोहोचलो तेव्हा गेटवर असलेल्या चौकीदाराने माझी गाडी ओळखून लगेच गेट उघडलं, कारण ती माझ्या वडिलांचीच गाडी होती. आत शिरताच वातावरण काहीसं उदास वाटलं. इमारत मोठी असली तरी भिंतीचं प्लास्टर सोललेलं होतं आणि ठिकठिकाणी ओलावा दिसत होता. अंगणात काही मुलं खेळत होती. त्यांचे कपडे फार मळके नव्हते, पण खूप जुने वाटत होते. मला पाहताच अनाथालयाच्या इन्चार्ज सुलभाताई आपल्या खुर्चीतून उठून बाहेर आल्या. त्या स्वभावाने कडक आणि रुक्ष वाटत होत्या, पण मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य उमटलं. "अरे रोहन बेटा, तुम्ही आलात? विजयकुमार साहेब आले नाहीत ना?" असा प्रश्न त्यांनी थोड्या घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत विचारला. त्यांचा हा प्रश्न मला विचित्र वाटला. जणू त्या वडिलांच्या येण्यापासून घाबरत होत्या, किंवा कदाचित त्यांची अपेक्षा होती की वडीलही माझ्यासोबत असतील. मी हसत उत्तर दिलं, "नाही, आज मी एकटाच आलो आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि मला मुलांसोबत जेवण करायचे आहे." असं मी म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं आणि त्यांनी ताबडतोब मुलांना हॉलमध्ये जमण्याचा आदेश दिला. हॉलमध्ये जुने ताट अंथरलेले होते आणि भिंतीवर मोजकीच चित्र टांगलेली होती. मुलं रांगेत येऊन बसली. त्यांच्या डोळ्यात जेवणाची भूक आणि भेटवस्तूंचा मोह स्पष्ट दिसत होता. ते दृश्य पाहून माझं मन भरून आलं. आपण किती सहज अन्न वाया घालवतो. ही निरागस मुलं एका वेळच्या भाकरीकरता किती अस्वस्थ आहेत याची तीव्र जाणीव झाली. मी स्वतःच्या हातांनी जेवणाचे डबे वाटायला सुरुवात केली. प्रत्येक मुलगा डबा घेत "थँक्यू अंकल" म्हणत जेवायला लागला. सुलभाताई माझ्या सोबतच होती आणि सतत माझी व माझ्या वडिलांची स्तुती करत होती.
विजयकुमार साहेब देवदूतासारखे आहेत. त्यांनी या अनाथालयाला आधार दिला नसता तर हे केव्हाच बंद पडलं असतं. तिची ही अति चापलुसी मला खटकत होती, म्हणून मी तिला सांगितलं की तुम्ही ऑफिसमध्ये बसा, मी स्वतः मुलांकडे जातो. ती थोडीशी हिचकिचत निघून गेली. मी मुलांमध्ये मिसळलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांची नावं विचारली आणि मला एक प्रकारचं आध्यात्मिक समाधान मिळत होतं. पण याच वेळी माझी नजर हॉलच्या शेवटच्या कोपऱ्यात गेली, जिथे एका स्तंभामागे एक छोटी मुलगी शांत बसलेली होती. ती इतर मुलांपासून वेगळीच होती आणि तिनं जेवणाचाही डबा घेतला नव्हता. तिचं वय साधारण 7-8 वर्षांचं असावं. केस विस्कटलेले होते आणि तिनं एक जुनी रंग उडालेली फ्रॉक घातली होती. पण मला खेचून घेणारी गोष्ट तिचे डोळे होते. मोठे काळे डोळे, ज्यात बालसुलभता नव्हे तर शतकांची पोकळी आणि एक विचित्र राग दडलेला होता. ती मला टक लावून पाहत होती, पापणीही न हलवता. तिच्या नजरेत प्रश्नही होते आणि द्वेषही. मी इतर मुलांना सोडून हळूहळू तिच्याकडे गेलो. मला जवळ येताना पाहून ती न घाबरली न नजर खाली घातली. उलट तिची रोकटोक नजर अधिकच तीव्र झाली. मी तिच्याजवळ गुडघ्यावर बसून अतिशय मृदू स्वरात विचारलं, बाळा, तू जेवण का घेतलं नाहीस? तुला भूक नाही का? ती शांतच राहिली. माझा चेहरा जणू वाचण्याचा प्रयत्न करत राहिली. तिच्या हातात एक तुटकी बाहुली होती, जी तिनं छातीशी घट्ट धरून ठेवली होती. मी खिशातून एक चॉकलेट काढून तिच्याकडे देत म्हणालो, हे घे, खूप चविष्ट आहे. तिनं आधी माझ्या हाताकडे पाहिलं, मग माझ्या डोळ्यात नजर रोखली आणि पहिल्यांदा तिचे होठ हलले. मला तुमची भीक नको. तिचा आवाज मंद होता, पण त्यातला धारदारपणा मला चकित करून गेला. 7 वर्षांच्या मुलीच्या तोंडून असं वाक्य ऐकून मी आश्चर्याने म्हणालो, ही भीक नाही बाळा, ही भेट आहे. आज माझा वाढदिवस आहे. तिनं उपहासाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, वाढदिवसाला श्रीमंत लोक आपल्या आनंदासाठी आम्हा गरिबांचा तमाशा पाहायला येतात. हे शब्द नक्कीच तिचे नव्हते, कुठेतरी ऐकलेले किंवा कोणीतरी शिकवलेले असावेत. मी संयम राखला आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी उजवा हात पुढे केला. जसा माझा हात तिच्या डोक्याजवळ आला तसंच माझ्या शर्टची बाही थोडीशी वर सरकली आणि मनगटाच्या थोडं वर असलेलं ते जन्मजात निशाण स्पष्ट दिसू लागलं. तो गडद तपकिरी रंगाचा अर्धचंद्रासारखा दिसणारा निशाण होता. आमच्या कुटुंबातील अनेकांच्या हातावर असाच निशाण आहे. माझ्या वडिलांच्या हातावरही तसाच आहे आणि आजी सांगायची की ही आमच्या घराण्याची ओळख आहे. ज्या क्षणी त्या चिमुरडीची नजर त्या निशाणावर पडली, त्या क्षणी तिच्या चेहऱ्याचा रंग अचानक बदलला. तिच्या डोळ्यातली द्वेषाची भावना भीतीत बदलली आणि मग एका विचित्र ओळखीच्या चमकेसह तिने झपाट्याने माझा हात पकडला. तिचे हात बर्फासारखे थंड होते. तिने झपाट्याने माझी बाही अजून वर केली आणि त्या निशाणाला आपल्या बोटांनी स्पर्श केला. तिचा स्पर्श मला विचित्र वाटला. जणू हे निशाण खरं आहे की नाही याची खात्री तिला करून घ्यायची होती. मी हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिची पकड खूप मजबूत होती. ती त्या निशाणाकडे टक लावून पाहत होती आणि तिचा श्वास वेगाने चालू होता. हे निशाण? ती पुटपुटली. हे तर त्यांचंच आहे. मला काहीच समजलं नाही. कुणाचं? मी विचारलं. बाळा, हे माझं जन्मजात निशाण आहे, मी म्हणालो. तिने डोकं वर करून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तू खोटं बोलतोयस, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. हे निशाण फक्त तुझंच नाही, हे निशाण त्या मोठ्या साहेबांचंही आहे, जे रात्रीच्या अंधारात इथे येतात. माझं हृदय धस्स झालं. अनाथालयात मोठे साहेब म्हणजे फक्त एकच व्यक्ती, ट्रस्टी, म्हणजे माझे वडील विजयकुमार देशमुख. पण ते तर इथे फक्त सरकारी भेटींसाठी, तेही दिवसा यायचे. रात्रीच्या अंधारात? तू कुणाबद्दल बोलतेस? मी गंभीरपणे विचारलं. कोण येतं इथे रात्री? चिमुरडीने इकडे तिकडे पाहिलं, जणू कोणी ऐकत तर नाही ना.
याची भीती तिला वाटत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, तोच माणूस जो स्वतःला देवदूत म्हणतो, ज्याचा फोटो बाहेर ऑफिसमध्ये लावलेला आहे, तो माझ्या आईकडे येतो. माझ्या अंगावर काटा आला. बाहेर ऑफिसमध्ये फक्त माझ्या वडिलांचा फोटो होता. ही मुलगी काय बोलत होती? माझे वडील इथे येतात, पण का? आणि तिची आई कोण आहे? तुझी आई कुठे आहे? मी अस्वस्थ होऊन विचारलं. तिने उत्तर दिलं, ती इथेच आहे. चिमुरडीने भिंतीकडे बोट दाखवलं, त्या बंद खोलीकडे, जिथे कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. ती म्हणाली की तिला तिथेच कैद करून ठेवतात आणि जेव्हा ते लोक येतात तेव्हा मला बाहेर काढलं जातं. जेव्हा ते मला ढकलत होते तेव्हा त्यांच्या हातावर मी हेच निशाण पाहिलं होतं. माझं डोकं गरगरू लागलं. हे सगळं अशक्य होतं. माझे वडील गीता वाचणारे, धार्मिक आणि सभ्य माणूस होते. ते असं कसं करू शकतात? नक्कीच या मुलीला काही गैरसमज झाला असावा किंवा ती खोटं बोलत असावी. स्वतःला सावरत मी म्हणालो, बघ बाळा, कदाचित तू चुकत असशील. माझे बाबा असे नाहीत. त्या चिमुरडीने माझा हात झटकला. सगळे पुरुष सारखेच असतात. तूही त्याचाच मुलगा आहेस, म्हणूनच तुझ्या हातावरही हे घाणेरडं निशाण आहे. तिच्या आवाजात इतका द्वेष होता की मी हादरून गेलो. मी तिला अजून काही विचारणार इतक्यात मागून सुलभाताईंचा कडक आवाज आला, रिया, तू इथे काय करतेस? त्या वेगाने आमच्याकडे आल्या आणि चिमुरडूला बाजूने धरून ओढून घेतलं. मी तुला सांगितलं होतं ना, पाहुण्यांना त्रास द्यायचा नाही. चल, आपल्या खोलीत जा. ती मुलगी माझ्याकडे पाहत निघून गेली. तिच्या नजरेत प्रश्न होते, जणू मदतीची याचना करत होती. सुलभाताईंनी जबरदस्तीने तिला तिथून हटवलं आणि मग माझ्याकडे वळून माफी मागत म्हणाल्या, सॉरी रोहन बेटा, ही मुलगी थोडी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. वेड्यावाकड्या गोष्टी बोलते. आई गेल्यापासून धक्क्यात आहे. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी म्हणालो, पण ती तर म्हणत होती की तिची आई इथेच आहे. सुलभाताईंचा चेहरा क्षणभर पांढरा पडला, पण लगेच त्या सावरल्या. मी सांगितलं ना, ही वेडी आहे. तिची आई मरण पावून 3 वर्ष झाली आहेत. ही प्रत्येक बाईला आपली आई आणि प्रत्येक पुरुषाला आपला बाप समजू लागते. आम्ही तिच्यावर उपचार करत आहोत. त्यांच्या खुलाशात भीती होती जी माझ्या नजरेतून लपली नाही. त्या काहीतरी दडवत होत्या आणि ज्या पद्धतीने ती मुलगी रिया मला पाहत होती ती एखाद्या वेड्या मुलीची नजर नव्हती. तिनं त्या निशाणाची अगदी स्पष्ट ओळख पटवली होती. ती वेडी असते तर तिला कसं कळालं असतं की मोठ्या साहेबांच्या हातावरही तेच निशाण आहे? ते निशाण तर नेहमी शर्टच्या बाहीखाली लपलेलं असतं आणि ती वर केली नाही तर सहसा दिसतच नाही. माझे वडील नेहमी पूर्ण बाह्यांचा शर्ट घालतात. मग त्या मुलीने ते निशाण पाहिलं तरी कसं? संशय आणि शंकेने ढग माझ्या मनावर दाटू लागले. मी सुलभाताईंशी पुढे वाद घातला नाही, कारण मला माहीत होतं की तिथे काहीतरी गडबड असेल तर त्या मला सहज सांगणार नाहीत. मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला, पण माझं मन मात्र त्या कोपऱ्यातच अडकून राहिलं. गाडीत बसताच माझे हात थरथरत होते. मी स्वतःही पायी वर करून त्या निशाणकडे पाहिलं, ज्याला मी आजवर माझ्या नशिबाची खूण समजत होतो. पण आज तेच निशाण मला एक डाग वाटत होतं. खरंच माझे वडील रात्री इथे येतात का? आणि येत असतील तर का? ती मुलगी खरं बोलत होती का? आणि तिनं उल्लेख केलेली ती बंद खोली, तिथे कोण आहे? तिची आई जर मरण पावलेली असेल तर ती कोणाला कैद करून ठेवल्याचं सांगत होती? प्रश्नांचा एक वादळच मनात उसळत होता आणि मला आतून पोखरत होता. मी गाडी सुरू केली आणि घरी निघालो. पण आता माझा मूड अजिबात आनंदी नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर सतत एकच चित्र फिरत होतं, त्या मुलीचे निर्जीव डोळे आणि तिचं ते वाक्य, तुझ्या हातावरही हे मनोज निशाण आहे. घरी पोहोचताच मी थेट माझ्या खोलीत गेलो. पार्टीची तयारी जोरात सुरू होती, पण मला कुठल्याच गोष्टीत रस उरला नव्हता.
मी वडिलांच्या खोलीकडे पाहिलं. ते अजून आले नव्हते. मी त्यांची वाट पाहू लागलो. संध्याकाळी ते घरी आले तेव्हा ते थकलेले दिसत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहन. सकाळी शुभेच्छा देता आल्या नाहीत. माफ कर. कामाचा खूप ताण आहे." त्यांचा आवाज नेहमीसारखाच प्रेमळ होता. सवयीप्रमाणे माझी नजर त्यांच्या मनगटाकडे गेली, जे शर्टच्या कफच्या बटनांआड लपलेलं होतं. क्षणभर मला त्यांची बाही वर करून पाहावीशी वाटली. ते निशाण अजून तसंच आहे की बदललंय? पण ती मूर्ख कल्पना होती. धीर करून मी विचारलं, "बाबा, तुम्ही आश्रयधाम अनाथालयात शेवटचं कधी गेलात?" माझ्या या अचानक प्रश्नावर ते क्षणभर थांबले. टाय थोडी सैल करत त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात क्षणभर सतर्कतेची झलक उमटली. "का? सगळं ठीक आहे ना? तू तिथे गेला होतास का?" प्रश्न साधा होता, पण चौकशी करणारा. मी म्हणालो, "हो, मी सकाळी तिथेच गेलो होतो. मुलांना जेवण द्यायला. तिथली परिस्थिती फारशी चांगली नाही. मला वाटलं तुम्हाला बरेच दिवस झाले असतील तिथे जाऊन." वडिलांनी एक खोल श्वास घेतला आणि खुर्चीत बसले. "हो बेटा, तू बरोबर म्हणतोयस. काम इतकं वाढलं आहे की तिथे जाण्यास वेळच मिळत नाही. मी सगळं सुलभाताईंवर सोपवलं आहे. तसं तिथे सगळं ठीक होतं ना? काही अडचण तर आली नाही?" ते माझ्याकडे न पाहता टेबलावरच्या फाईल्स नीट लावत होते. मानसशास्त्र सांगतं की माणूस काहीतरी लपवत असेल तर तो नजर चुकवतो. "नाही, सगळं ठीक होतं," मी म्हणालो. "फक्त एक मुलगी भेटली होती, रिया नावाची." मी मुद्दाम नाव घेतलं. तेवढ्यात वडिलांचा हात फाईल्सवर थबकला. क्षणभर खोलीत पूर्ण शांतता पसरली. मग त्यांनी स्वतःला सावरत नेहमीसारखं वागण्याचा प्रयत्न केला. "रिया? हो, कदाचित एखादी नवीन मुलगी असेल. तिथे तर शेकडो मुलं आहेत. सगळी नावं लक्षात राहत नाहीत. चल, आता जाऊन तयार हो. पाहुणे येणार आहेत." त्यांनी विषय संपवला आणि मला जाण्याचा इशारा केला. पण तो क्षणभराचा थांबा मला सगळं सांगून गेला होता. ते रिया नाव ओळखत होते. नाव ऐकताच त्यांच्या शरीरात जो ताण निर्माण झाला तो मला स्पष्ट जाणवला. माझा संशय आता हळूहळू खात्रीत बदलत होता की या अनाथालयाच्या भिंतीआड काहीतरी भयानक गुपित दडलेलं आहे, ज्याचा संबंध माझ्या वडिलांशी, त्या चिमुरडीशी आणि कदाचित माझ्याशीही आहे. पार्टी दरम्यान माझं मन सतत भरकटत होतं. लोक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते आणि मी मात्र रियाबद्दल विचार करत होतो. सुलभाताईंची घबराट आणि वडिलांची प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा आठवत होती. रात्री सगळे पाहुणे निघून गेल्यावर मी खोलीत एकटाच पडून होतो. तेव्हा मी ठरवलं की मी गप्प बसणार नाही. मला सत्य जाणून घ्यायचं होतं, ते कितीही कटू असलं तरी. जर माझे वडील माझ्या कल्पनेतले देवदूत नसतील तर मग ते नेमके कोण होते? आणि त्या निशाणापाशी त्या चिमुरडीचा काय संबंध आहे? मी अंग बदलून खिडकीबाहेर पाहिलं. चंद्रढगाआड लपलेला होता, अगदी तसाच जसा माझा घराण्याचा राज त्या अनाथालयात लपलेला होता. मला रियाच्या आईचा शोध घ्यायचा होता. ती जिवंत असेल तर ती त्या बंद खोलीतच असणार, आणि जर ती मरण पावलेली असेल तर मग रिया कोणाला भेटते? मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाईन, पण यावेळी दिवसाच्या उजेडात नाही तर रात्रीच्या अंधारात, जेणेकरून खरंच मोठे साहेब तिथे येतात का हे मला पाहता येईल. हा एक धोकादायक निर्णय होता, पण सत्याचा शोध मला तिकडे ओढत होता. मला कल्पनाही नव्हती की मी कोणत्या दलदलीत पाऊल टाकणार आहे आणि माझ्या हातवरचं हे निशाण मला कोणत्या निष्कर्षापर्यंत घेऊन जाणार आहे. पण एक गोष्ट मात्र ठाम होती. आजचा वाढदिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा शांत वाढदिवस होता, कारण उद्यापासून माझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार होता, ज्याचं नाव होतं फसवणूक. रात्रीचे 2 वाजले होते आणि माझं आलिशान बेडरूम मला एखाद्या कैदखान्यासारखं वाटत होतं. मऊ गाद्यांच्या पलंगावर पडूनही
मला काटे टोचत असल्यासारखं वाटत होतं. माझ्या डोळ्यांपासून झोप मैलोदूर होती आणि मनात एक चित्र वारंवार उफाळून येत होतं. त्या लहानशा रियाचे ओसाड डोळे आणि तिचं ते वाक्य, हे निशाण तुमच्या वडिलांच्या हातावरही आहे, जे सतत माझ्या कानात घुमत होतं. मी अंग वळवलं आणि खिडकीबाहेर पाहिलं. संपूर्ण शहर शांततेची चादर पांघरून झोपलेलं होतं, पण माझ्या आत मात्र वादळ उसळलेलं होतं. मी माझ्या वडिलांना ओळखत होतो. ते माझ्यासाठी एक आदर्श होते. ज्यांनी मला आईवडिलांचं दोन्ही प्रेम दिलं होतं, ते खरंच इतके मोठे दांभिक असू शकतात का? आपल्या स्वतःच्या संततीला अनाथालयात हालअपेष्टा भोगायला सोडू शकतात का? माझं हृदय म्हणत होतं की हे अशक्य आहे, पण माझं डोकं त्या चिमुरडीचा विश्वास आणि सुलभाताईंची घबराट दुर्लक्षित करू शकत नव्हतं. मला चैन पडत नव्हता आणि मला माहीत होतं की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहणार नाही, तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. शेवटी मी ठरवलं की आत्ताच, या क्षणी मी तिथे जाणार आहे आणि या रहस्यावरचा पडदा उघडणार आहे. मी हळूहळू पलंगावरून उठलो आणि खोलीबाहेर पडलो. संपूर्ण घर शांततेत बुडालेलं होतं. मी दबक्या पावलांनी जिना उतरलो आणि गॅरेजकडे गेलो. माझ्या आलिशान गाडीऐवजी मी ड्रायव्हरची जुनी मोटारसायकलची चावी उचलली, जी गॅरेजच्या कोपऱ्यात लटकलेली होती. कारण गाडीचा आवाज झाला असता तर चौकीदार जागा झाला असता आणि मोटरसायकल मी शांतपणे ढकलत गेटबाहेर नेऊ शकत होतो. रात्रीची थंड हवा माझ्या चेहऱ्यावर आदळत होती, पण माझ्या अंगात मात्र एक विचित्र उष्णता होती. घरापासून थोडं दूर जाऊन मी मोटरसायकल सुरू केली आणि सकाळी ज्या रस्त्याने मी एक प्रभावी व्यक्तिमत्व घेऊन गेलो होतो, त्याच रस्त्यावरून मी निघालो. पण आता मी जणू भिकारी बनून जात होतो. रस्ते पूर्णपणे ओस पडलेले आणि रस्त्यांवरील दिव्यांच्या मंद प्रकाशात झाडांच्या सावल्या लांबच लांब आणि भयावह दिसत होत्या. साधारण अर्ध्या तासानंतर मी त्या जुन्या अनाथालयाच्या इमारतीसमोर उभा होतो. रात्रीच्या अंधारात ती इमारत आणखीनच जुनी आणि उदास वाटत होती. मी मोटारसायकल एका गल्लीत लपवली आणि भिंतीलगत पायी चालू लागलो. मुख्य गेटवर चौकीदार असल्यामुळे तिकडून जाणं धोकादायक होतं. मला आठवलं की इमारतीच्या मागच्या बाजूला भिंतीचा काही भाग पडलेला होता, जिथून सकाळी मी काही भटकी कुत्रे आत जाताना पाहिली होती. मी त्या दिशेने गेलो आणि भिंतीच्या तुटलेल्या भागातून अत्यंत सावधपणे आत शिरलो. माझ्या बुटांचा आवाज कोरड्या पानांवर झाला तेव्हा मी घाबरून थांबलो, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. सर्वत्र गहन शांतता होती. फक्त दूर कुठेतरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू येत होतं. मी एक खोल श्वास घेतला आणि इमारतीच्या मागच्या भागाकडे पुढे सरकलो, जिथे रियानं दाखवलेली ती बंद खोली किंवा विशेष भाग होता. हा भाग मुख्य इमारतीपासून थोडा दूर होता आणि तिथे गवत वाढलेलं होतं. जणू इथे कोणी येत जातच नसे. मी सावलीसारखा भिंतींना चिकटून पुढे जात होतो. माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात होते की ते मला कानात ऐकू येत होते. शेवटी मी एका अशा खोलीजवळ पोहोचलो, ज्याच्या खिडकीतून अतिशय मंद प्रकाश बाहेर येत होता. हीच ती जागा असावी. मी खिडकीखाली बसलो आणि आतून येणाऱ्या आवाजांकडे कान देऊन ऐकू लागलो, पण आत पूर्ण शांतता होती. धीर करून मी हळूहळू डोकं वर केलं आणि खिडकीतून आत डोकावून पाहिलं. आतलं दृश्य पाहून माझ्या अंगावर शहारे आले. खोलीत एका जुनाट पलंगावर तीच चिमुरडी रिया बसलेली होती. ती झोपलेली नव्हती. गुडघ्यात डोकं घालून बसली होती. कदाचित रडत होती किंवा काहीतरी विचार करत होती. आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर दुसऱ्या पलंगावर एक स्त्री आडवी पडलेली होती, चेहरा दुसऱ्या बाजूला वळवलेला. ती बहुधा झोपलेली होती. खोलीची अवस्था अत्यंत दयनीय होती. भिंतीचं प्लास्टर सोललेलं होतं आणि सामान म्हणून फक्त 2 मोडक्या खाटा आणि एक छोटी मेज होती. हे दृश्य माझं काळीज फाडून गेलं. जर ही माझ्या वडिलांची दुसरी पत्नी आणि मुलगी असतील तर त्यांना अशा अवस्थेत का ठेवलं होतं? मी खिडकीच्या काचेला अत्यंत हळूच ठोठावलं. रिया दचकून सरळ बसली.
तिनं इकडे तिकडे पाहिलं. मी पुन्हा हलकेच ठोठावलं. ती घाबरत घाबरत खिडकीजवळ आली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण मला ओळखताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तिनं पटकन खिडकीची कडी उघडली. ती बहुधा तुटलेली होती आणि खिडकी उघडली. तुम्ही? ती मंद आवाजात म्हणाली. तुम्ही इथे काय करताय? मी बोटं ओठांवर ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि हळू आवाजात म्हणालो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रिया, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मी आत येऊ का? तिनं झोपलेल्या स्त्रीकडे पाहिलं आणि मग संभ्रमात मान हलवली. मी खिडकीतून आत शिरलो. खोलीत ओलसरपणाचा विचित्र वास भरलेला होता. रिया माझ्यासमोर उभी होती आणि तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यात अजूनही तेच प्रश्न दाटलेले होते. तुम्ही इथे का आला आहात? तिनं विचारलं. मोठ्या मालकांनी तुम्हाला पाठवलं आहे का? मी गुडघ्यावर बसलो, जेणेकरून माझी उंची तिच्या समोरच्या पातळीवर येईल, आणि म्हणालो, नाही रिया, मला कुणीही पाठवलेलं नाही. मी स्वतः आलो आहे. सकाळी तू जे बोललीस ते खरं आहे का? तुझ्याकडे खरंच काही पुरावा आहे का? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. कदाचित तिला माझ्यावर विश्वास बसला असावा, किंवा कदाचित तीही अशाच कुणाची वाट पाहत असावी जो तिचं म्हणणं ऐकेल. ती शांतपणे आपल्या पलंगाकडे गेली आणि उशाखालून एक जुनीशी पुस्तक काढली, ज्याची पानं पिवळी पडलेली होती. तिनं पुस्तक उघडलं आणि त्यातून एक छायाचित्र काढून माझ्या हातावर ठेवलं. मी ते छायाचित्र पाहिलं आणि माझं डोकंच गरगरायला लागलं. फोटो कृष्णधवल होता, पण चेहरे स्पष्ट ओळखू येत होते. त्यात माझे वडील विजयकुमार देशमुख एका तरुण स्त्रीसोबत बसले होते आणि त्यांच्या मांडीवर एक लहानशी मुलगी होती. वडिलांच्या चेहऱ्यावर तीच हसू होती, जी मी आत्तापर्यंत फक्त माझ्यासाठीच आहे असं समजत होतो. मी मागे वळून पलंगावर झोपलेल्या त्या स्त्रीकडे पाहिलं आणि पुन्हा फोटोकडे पाहिलं. तीच होती सुमित्रा. फोटोमध्ये ती खूप सुंदर आणि आनंदी दिसत होती, पण आता ती दुःखाचं जिवंत चित्र बनून पडली होती. ही माझी आई आहे, रिया हळू आवाजात म्हणाली, आणि हे तुमचे वडील आहेत. त्यांनी माझ्या आईशी लग्न केलं होतं, पण गुपचूप. आई म्हणते ते खूप लाचार होते. तुमची आई खूप आजारी होती आणि तिला कोणताही धक्का द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी आम्हाला जगापासून लपवून ठेवलं. तिचे शब्द माझ्या हृदयावर हातोड्यासारखे कोसळत होते. मी म्हणालो, पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर तरी ते तुम्हाला घरी नेऊ शकले असते ना? तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणते, तेव्हा त्यांना आपल्या प्रतिष्ठेची भीती वाटू लागली. ते शहरात मोठे माणूस बनले होते आणि आम्ही त्यांच्या आयुष्यातील अशी चूक ठरलो होतो, जी ते पुसून टाकू इच्छित होते, पण पुसू शकले नाही. म्हणून त्यांनी आम्हाला या अनाथालयाच्या मागे कैद करून ठेवलं. ते दर महिन्याला येतात, रात्रीच्या अंधारात पैसे देतात आणि आईला सांगतात, अजून थोडा संयम ठेव, सगळं ठीक होईल. पण ते काही दिवस कधीच येत नाहीत. 7 वर्ष झाली. थरथरत्या हातांनी मी तो फोटो तिला परत दिला. माझ्या हातलं सगळंच कोसळून पडलं होतं. माझे वडील एक भित्रा आणि स्वार्थी माणूस निघाले होते, ज्यांनी आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी 2 आयुष्य उद्ध्वस्त केली होती. मी तिचा हात धरला आणि माझी शर्टची बाही वर करत म्हणालो, तुझा हात दाखव. तिनंही आपली बाही वर केली. आमच्या दोघांच्या हातांवर तोच अर्धचंद्रासारखा निशाण चंद्रप्रकाशात चमकत होता. ही निसर्गाची अशी साक्ष होती, जिला कोणतंही न्यायालय नाकारू शकत नव्हतं. आपण भाऊ बहीण आहोत रिया, मी भरलेल्या आवाजात म्हणालो. तुझ्या शिरांमध्येही तोच रक्त आहे जो माझ्या शिरांमध्ये वाहतो. तिनं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, भाऊ? तिनं हा शब्द पुन्हा उच्चारला. पण तुम्ही तर महालात राहता आणि मी इथे. तुम्ही मला बहीण कसं म्हणू शकता? मी तिला घट्ट मिठीत घेतलं. तिचं छोटंसं शरीर माझ्या हातात थरथरत होतं. महाल आणि झोपडी यामुळे नाती बदलत नाहीत. मी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणालो, मला माफ कर. इतका उशीर झाला. मला माहीतच नव्हतं की माझी एक बहीण आहे जी माझी वाट पाहत होती.
माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत तिच्या खांद्यावर पडत होते. त्या क्षणी पलंगावर झोपलेल्या त्या स्त्रीनं अंग वळवलं आणि तिचे डोळे उघडले. तिनं आम्हाला पाहताच घाबरून उठून बसली आणि अशक्त भयभीत आवाजात म्हणाली, "रिया, कोण आहे हा? हा कोण?" मी रियापासून थोडा दूर होत मान झुकवून आदराने म्हणालो, "घाबरू नका आंटी, माझं नाव रोहन आहे, विजयकुमार देशमुख यांचा मुलगा." सुमित्राचा रंग क्षणार्धात बदलला. ती थरथर कापू लागली आणि म्हणाली, "रोहन, तू इथे कसा? विजयकुमारने तुला पाठवलं आहे का? ते आम्हाला इथून काढून टाकणार आहेत का?" तिच्या आवाजात इतकी भीती होती की मला लाज वाटली. मी म्हणालो, "नाही आंटी, मी स्वतः आलो आहे. आजच मला रियाकडून सगळं कळलं." मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "माझ्या वडिलांनी तुमच्यावर अन्याय केला याचं मला खूप दुःख आहे." सुमित्रा मला एकटक पाहू लागली. तिच्या डोळ्यात ममतेची झलक उमटली. कदाचित तिला माझ्यात विजयकुमारची छबी दिसली असावी. ती दुःखी स्वरात म्हणाली, "रोहन, तू अगदी तुझ्या वडिलांसारखाच दिसतो. तेच डोळे, तेच कपाळ, पण देव करो तुझं मन त्यांच्यासारखं नसावं." हे शब्द मला जणू चपराकीसारखे बसले. मी तिचा हात धरत म्हणालो, "आंटी, माझं मन त्यांच्यासारखं नाही. मी इथे तुम्हाला आणि रियाला तुमचा हक्क मिळवून देण्याचं वचन देण्यासाठी आलो आहे. तुम्ही आता इथे कैद राहणार नाही. तुम्ही माझ्या घरी त्या सन्मानाने राहाल जो तुमचा हक्क आहे." सुमित्रा रडू लागली आणि म्हणाली, "नको बेटा, असं करू नकोस. तुझा वडील फार ताकदवान आहे. आपल्या प्रतिष्ठेसाठी तो काहीही करू शकतो. तो आपल्याला मारून टाकेल. तू इथून निघून जा आणि आम्हाला पाहिलंस हे विसर." तिची असहायता पाहून माझं रक्त खवळलं. मी म्हणालो, "मी विसरू शकत नाही आंटी." मी माझी बाही वर करत बाजू दाखवली आणि म्हणालो, "हे निशाण मला विसरू देणार नाही. मी वचन देतो, तुमच्यासाठी, रियासाठी आणि सत्यासाठी मी लढेन. फक्त मला थोडा वेळ द्या. तुम्हाला काहीही धोका होऊ नये म्हणून मी कोणताही गोंधळ न करता कायदेशीर मार्गाने सरळ उघड करेन आणि तुम्हाला सर्वांसमोर सन्मानाने घेऊन जाईन." मी रियाकडे पाहिलं. ती आशेने मला पाहत होती. मी तिच्यासमोर बसून तिचे छोटेसे हात आपल्या हातात घेत म्हणालो, "रिया, आज तुझा भाऊ तुला वचन देतो की लवकरच तो दिवस येईल जेव्हा तू या अनाथालयाच्या दारातून नाही तर आमच्या घराच्या मुख्य दारातून आत येशील. कोणीही तुला लपवू शकणार नाही. हे माझं वचन आहे." तिनं माझ्या हाताला चुंबन घेतले आणि हसत म्हणाली, "मला विश्वास आहे भाऊ." आई म्हणायची, "देवाकडे उशीर असतो पण अन्याय नसतो. कदाचित तुम्हीच तो देवदूत आहात ज्याची आम्ही वाट पाहत होतो." मला तिथे जास्त थांबणं सुरक्षित वाटलं नाही, कारण सुलभाताई किंवा चौकीदारांनी पाहिलं असतं तर प्रकरण बिघडलं असतं आणि मी अजून कोणत्याही थेट संघर्षासाठी तयार नव्हतो. मला आधी वडिलांशी बोलायचं होतं. ते मान्य न झाले तर दुसरा मार्ग घ्यायचा होता. "मी आता निघतो," मी उठत म्हणालो, "पण लवकरच परत येईल. तोपर्यंत धीर धरून ठेवा आणि मी इथे आलो होतो हे कुणालाही सांगू नका." मी खिशातून काही पैसे काढून सुमित्राच्या उशाखाली ठेवले. "हे ठेवा, कदाचित गरज पडेल." मग शेवटचं माझ्या बहिणीला मिठी मारली आणि त्याच खिडकीतून बाहेर उडी मारली. बाहेर अंधार तसाच होता, पण माझ्या आतला अंधार मात्र दूर झाला होता. आता माझ्याकडे एक उद्दिष्ट होतं, एक ध्येय होतं. मी भिंतीबाहेर आलो आणि माझ्या मोटारसायकलपर्यंत पोहोचलो. परतीच्या प्रवासात माझं डोकं झपाट्याने विचार करत होतं. घरी पोहोचल्यावर मला वडिलांना सामोरं जायचं होतं, पण भांडण करून नाही तर शहाणपणाने. त्यांना या गोष्टीसाठी तयार करायचं होतं की ते आता सत्य फार काळ लपवू शकत नाहीत आणि जर त्यांनी अहंकाराच्या कवचातून बाहेर येण्यास नकार दिला तर मला ते करावं लागेल, ज्याची कल्पनाही एका आज्ञाधारक मुलासाठी अशक्य असते, म्हणजेच स्वतःच्या वडिलांविरुद्ध उभं राहणं. घरी पोहोचून मी मोटारसायकल तिथेच उभी केली आणि थेट माझ्या खोलीत गेलो.
पहाट जवळ आली होती आणि ही पहाट माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची पहाट ठरणारी होती. मी आरशात माझं प्रतिबिंब पाहिलं. माझ्या डोळ्यात आता बेफिकिरी नव्हती, तर जबाबदारी होती. एका भावाची जबाबदारी. आता मला रोहन विजयकुमार नव्हे, तर फक्त रोहन व्हायचं होतं, जो सत्याच्या बाजूने उभा राहील. जरी त्यासाठी मला वडिलांसमोर उभं राहावं लागलं तरी. मी खुर्चीत बसलो आणि त्या क्षणाची वाट पाहू लागलो, जेव्हा वडील उठतील आणि मी त्यांना तो प्रश्न विचारणार, जो 25 वर्षांपासून त्यांची वाट पाहत होता. पण मला माहीत नव्हतं की पुढची सकाळ माझ्या सर्व कल्पनांपेक्षा कितीतरी अधिक कठीण आणि भावनिक ठरणार आहे. कारण विजयकुमार देशमुख असे माणूस नव्हते की जे सहज आपला पराभव मान्य करतील. सकाळचा सूर्य पूर्ण तेजाने उगवला होता आणि त्याच्या किरणांनी भोजनगृहातील मोठ्या खिडक्यातून आत प्रवेश केला होता. पण माझ्या आतला अंधार अजून पूर्णपणे दूर झाला नव्हता. मी भोजनाच्या टेबलच्या टोकाला बसून वडील विजयकुमार देशमुख यांची वाट पाहत होतो. नोकर नाश्ता लावून गेले होते, पण माझ्या घशातून पाण्याचा एक थेंबही खाली जात नव्हता. माझी नजर सतत जिन्याकडे लागलेली होती, जिथून तो माणूस थोड्याच वेळात खाली उतरणार होता, ज्याला मी आयुष्यभर देवासारखं मानलं होतं आणि जो काल रात्री माझ्यासमोर एक गुन्हेगार म्हणून उघडा पडला होता. काही क्षणातच पावलांचा आवाज आला आणि वडील आपल्या नेहमीच्या थाटात जिना उतरताना दिसले. त्यांनी स्वच्छ, नीट इस्त्री केलेला पांढरा कुर्ता पायजमा घातला होता आणि चेहऱ्यावर तीच प्रभावी गंभीरता होती, जी पाहून जग प्रभावित होतं. ते येऊन आपल्या खुर्चीत बसले आणि वर्तमानपत्र उचललं. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि बहुधा माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि गांभीर्य ओळखलं. रोहन, तू ठीक आहेस ना बेटा? रात्री झोप झाली नाही का? डोळे लाल दिसतायत तुझे. त्यांच्या आवाजात तीच पारंपरिक माया होती, जी आता मला एक फसवणूक वाटत होती. मी एक खोल श्वास घेतला आणि माझी खुर्ची त्यांच्या जवळ सरकवली. बाबा, मी खरंच रात्री झोपलो नाही, कारण मला झोपच आली नाही. मी संपूर्ण रात्र जागा होतो आणि विचार करत होतो. वडिलांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं आणि लक्षपूर्वक माझ्याकडे पाहिलं. कशाबद्दल विचार करत होतास? मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत संयत स्वरात म्हणालो, मी त्या निशाणाबद्दल विचार करत होतो बाबा, जे निसर्गाने आपल्या बाहूंवर दिला आहे. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक सावली उमटली. त्यांनी अस्वस्थपणे अंग बदललं. अशा विचित्र गोष्टी का काढतोयस? नाश्ता कर. त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मी शर्टची बाही वर केली आणि माझा बाजू टेबलावर ठेवला. ही काही विचित्र गोष्ट नाही बाबा, ही निसर्गाची साक्ष आहे. मी काल रात्री पुन्हा अनाथालयात गेलो होतो. हे वाक्य एखाद्या स्फोटासारखं होतं. वडिलांच्या हातातून वर्तमानपत्र निसटून टेबलावर पडलं. त्यांचा चेहरा फिकट पडला. तू तू तिथे गेलास? रात्री? त्यांचा आवाज थरथरला. हो बाबा, मी तिथे गेलो होतो आणि तो बंद खोली पाहिली. मी सुमित्रा आंटीला पाहिलं आणि रियाला पाहिलं. मी प्रत्येक शब्द ठळकपणे उच्चारला. मी ती छायाचित्रही पाहिली, जी तुम्ही जाळायचा प्रयत्न केला होता, पण एका आईनं आपल्या मुलीसाठी जपून ठेवलं. खोलीत मृत्यूसारखे शांत वातावरण पसरलं. फक्त वडिलांच्या जड श्वासांचा आवाज ऐकू येत होता. ते मला अशा नजरेने पाहत होते, जणू मी त्यांच्यासाठी एखादा अनोळखी माणूस होतो. त्यांच्या डोळ्यात राग, लाज आणि भीती एकत्र दाटली होती. तू तू काहीच जाणत नाहीस रोहन. ते सगळं खोटं आहे. त्यांनी नकार देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. नाही बाबा, आता खोट्याचा काळ संपला आहे, मी कठोर स्वरात म्हणालो. मी स्वतः पाहिलं आहे की रियाच्या बाजूवर तोच निशाण आहे, जो माझ्या आणि तुमच्या बाजूवर आहे. ती माझी बहीण आहे, तुमची मुलगी, जिला तुम्ही 7 वर्षांपासून कैद करून ठेवलं आहे, जिवंत पुरून ठेवलं आहे, फक्त तुमच्या खोट्या अहंकारासाठी आणि तथाकथित प्रतिष्ठेसाठी. वडील अचानक संतापले. त्यांनी टेबलावर जोरात मूठ आपटली. गप्प बस, तू अजून लहान आहेस.
तुला जगाची समज नाही. समाज काय म्हणतो हे तुला माहीत नाही. मीही जागेवरून उभा राहिलो. अशा समाजाला खड्ड्यात घाला बाबा, जो एका बापाला आपल्या मुलीला भेटण्यापासून रोखतो. आईच्या मृत्यूनंतर तुम्ही दुसरं लग्न केलं, तो तुमचा हक्क होता. पण ते लग्न लपवणं आणि स्वतःच्या मुलीला अनाथालयात टाकणं, ही कोणती दुनियादारी आहे? तुम्ही अनाथांच्या डोक्यावर हात ठेवता आणि स्वतःच्या मुलीला वडिलांच्या सावलीपासून वंचित ठेवता. तुम्हाला रात्री झोप लागते का? माझे प्रश्न बाणांसारखे त्यांच्या मनात घुसत होते. ते थकून खुर्चीत कोसळले आणि डोकं धरून बसले. मी मजबूर होतो रोहन. त्यांचा आवाज भरून आला. तुझी आई फार आजारी होती. मला तिला धक्का द्यायचा नव्हता. मग ती गेली आणि मी घाबरलो. लोकांना कळलं असतं की मी गुप्तविवाह केला होता तर चर्चा झाल्या असत्या. माझा व्यवसाय, माझी प्रतिष्ठा सगळं धोक्यात आलं असतं. मी ठरवलं होतं काही काळ लपवून ठेवीन, मग सगळं उघड करीन. पण काळ जात गेला आणि मी स्वतःच तयार केलेल्या दलदलीत अधिकच रुतत गेलो. ते रडत होते. माझ्यासमोर एक प्रतिष्ठित माणूस एक असहाय्य व्यक्ती बनून रडत होता. पण मला दया आली नाही. काळ गेला नाही बाबा. मी ठाम स्वरात म्हणालो, तुम्ही काळ घालवला आहे. प्रतिष्ठा वाचवता वाचवता तुम्ही तुमचा प्रामाणिकता मारून टाकली. आता बस. आज निर्णय होईल, आत्ताच. वडिलांनी डोकं वर केलं. कसला निर्णय? मी त्यांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. तुम्ही आत्ताच माझ्यासोबत याल. आपल्या गाडीतून दिवसाच्या उजेडात आणि सुमित्रा आंटी व रियाला सन्मानाने या घरात घेऊन याल. वडील घाबरले. हे अशक्य आहे रोहन. लोक काय म्हणतील? मीडिया काय बोलेल? मी उद्ध्वस्त होईन. त्यांची भीती अजूनही त्यांच्या पित्याच्या प्रेमावर मात करत होती. मला दुःख झालं, पण मी माझा शेवटचा डाव खेळला. ठीक आहे बाबा, तुम्हाला तुमची प्रतिष्ठा इतकी प्रिय असेल तर हे ऐका, मी या घरात राहणार नाही. ही धमकी प्रभावी ठरली. बाबांच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसू लागली. त्यांना माहीत होतं की मी हे करून दाखवेन, कारण मी त्यांचाच मुलगा होतो. हट्टी आणि तत्वनिष्ठ. नाही रोहन, तू असं करू शकत नाहीस. तू आपल्या पापाची बदनामी करणार नाहीस. ते म्हणाले. मी शांतपणे उत्तर दिलं, बाबा, मी तुमची बदनामी करत नाहीये. मी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी देतो आहे. मी त्यांच्या जवळ गेलो आणि गुडघ्यावर बसून त्यांचे हात हातात घेतले. बाबा, खरी इज्जत सत्यात असते, लपवण्यात नाही. रिया तुमची मुलगी आहे. तिला मिठीत घ्या. तिला ते नाव द्या जो तिचा हक्क आहे. विश्वास ठेवा, लोकांच्या नजरेत तुमची उंची कमी होणार नाही, उलट वाढेल. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर लक्षात ठेवा, तुम्ही एक मुलगाही गमवाल. कारण मी अन्यायासोबत या घरात राहू शकत नाही. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. कदाचित त्यांना माझ्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि त्या क्षणी त्यांचं अंतःकरण जागं झालं. त्यांनी माझे हात घट्ट धरले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू जिंकलास रोहन, तू जिंकलास. कदाचित मी खरंच भरकटलो होतो. दौलत आणि प्रतिष्ठेच्या हव्यासाने मला आंधळं केलं. माझ्या फुलासारख्या मुलीला मी काट्यांवर झोपवलं. मी गुन्हेगार आहे. ते ढसाढसा रडू लागले. मी त्यांना मिठीत घेतलं आणि थोडा वेळ रडू दिलं, जेणेकरून त्यांच्या आत साचलेलं विष अश्रूंवाटे बाहेर पडेल. मग मी त्यांना सावरून उभं केलं आणि म्हणालो, चला बाबा, उशीर करू नका. रिया वाट पाहते. त्यांनी डोळे पुसले आणि मान हलवली. चला, आता मी आणखी विलंब करणार नाही. आम्ही दोघे घराबाहेर पडलो. पोर्चमध्ये गाडी उभी होती. ड्रायव्हरने दार उघडलं, पण त्यांनी हाताने त्याला थांबवलं. आज गाडी मी स्वतः चालवणार आहे, ते म्हणाले. आम्ही दोघे गाडीत बसलो आणि आश्रयधाम अनाथालयाच्या दिशेने निघालो. रस्ता तोच होता, पण आज ध्येय बदलली होती. आज आम्ही लपून नाही तर मान उंचावून चाललो होतो.
अनाथालयाच्या गेटजवळ पोहोचताच तिथला पहारेकरी गाडी पाहून चकित झाला, कारण त्यावेळी विजयकुमार साहेबांचं येणं सामान्य नव्हतं. गेट उघडलं गेलं आणि गाडी आत शिरली. सुलभाताई ऑफिसमधून धावत बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काल रात्रीसारखीच घबराट होती. त्यांनी चापलुसीच्या स्वरात विचारलं, विजयकुमार साहेब, सगळं ठीक आहे ना? यावेळी बाबा गाडीतून उतरले. त्यांचा आवेश बदलला होता. खांदे झुकलेले नव्हते, तर त्यांच्यात एक नवी ताकद होती. त्यांनी कठोर आवाजात सांगितलं, सुलभाताई, सुमित्रा आणि रिया यांना बोलवा. त्यांचं सामान पॅक करा. त्या आमच्यासोबत घरी येत आहेत. त्यांच्या कडक आवाजाने सुलभाताई स्तब्ध झाल्या. घरी? त्या अडखडत म्हणाल्या. बोलवा त्यांना. बाबा इतक्या जोरात ओरडले की सुलभाताई थरथर कापू लागल्या. आणि लक्षात ठेवा, आजपासून या अनाथालयात कोणतीही गैरव्यवस्था सहन केली जाणार नाही. मी स्वतः हिशोब तपासणार आहे. हे ऐकताच सुलभाताई धावत आत गेल्या. मी आणि बाबा अंगणात उभे राहिलो. काही मिनिटातच तो क्षण आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. सुमित्रा आंटी आणि रिया व्हरांड्यात दिसल्या. सुमित्रा आंटीने साधीशी चादर अंगावर घेतली होती आणि रियानं तीच जुनी फ्रॉक घातली होती, पण तिच्या हातात तीच तुटकी बाहुली घट्ट धरलेली होती. तिनं आम्हाला पाहताच घाबरून आईच्या पाठीमागे लपणं घेतलं. मोठे साहेब आज तिला घ्यायला आले आहेत यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. बाबा हळूहळू चालत तिच्या जवळ गेले. सुमित्रा आंटी मान खाली घालून उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाबा रियासमोर गुडघ्यावर बसले आणि दोन्ही हात पुढे केले. रिया, माझी मुलगी, माझ्याजवळ ये. त्यांच्या आवाजात इतकं दुःख आणि प्रेम होतं की रिया संकोचत पुढे सरकली. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि मी हसून मान हलवली, जणू सांगत होतो, जा, सगळं ठीक आहे. ती हळूहळू चालत बाबांजवळ पोहोचली. त्यांनी तिला छातीत घट्ट धरून वारंवार कपाळावर चुंबन दिलं. मला माफ करा माझ्या बाळा, मी फार वाईट बाबा आहे, फार वाईट, असं म्हणत ते रडू लागले. तिनं आपल्या नाजूक हातांनी त्यांचे अश्रू पुसले. नाही बाबा, तुम्ही वाईट नाही आहात. तुम्ही आलात ना, आई म्हणायची तुम्ही येणार. त्या निरागस वाक्याने ते अधिकच रडू लागले. मग ते उभे राहिले आणि सुमित्रा आंटींसमोर त्यांनी हात जोडले. सुमित्रा, मला लाज वाटते. मी तुमचा अपराधी आहे. तुम्ही मला माफ कराल का? सुमित्रा आंटीही रडू लागल्या. विजयकुमार साहेब, तुम्ही उशीर केला, खूप उशीर. पण तुम्ही आपल्या संततीला स्वीकारलं. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. त्यांनी रियाला कुशीत उचललं आणि सुमित्रा आंटींचा हात धरला. चला, आपल्या घरी जाऊया. हे दृश्य पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. अनाथालयातील कर्मचारी आणि इतर मुलं आश्चर्याने हे सगळं पाहत होती. पण कुणाच्याही तोंडून शब्द निघण्याची हिंमत होत नव्हती. आम्ही गाडीत बसलो. रिया माझ्या मांडीवर बसली होती आणि सुमित्रा आंटी मागच्या सीटवर होत्या. बाबा गाडी चालवत होते आणि वारंवार मागे वळून रियाकडे पाहत होते, जणू हे स्वप्न नाही तर वास्तव आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. घरापर्यंतचा प्रवास शांततेत पार पडला, पण ती शांतता फारच निवांत आणि दिलासादायक होती. घरी पोहोचताच कर्मचारी चकित झाले. साहेबांसोबत हे कोण आले आहेत? त्यांनी सगळ्यांना हॉलमध्ये जमवलं आणि तिचा हात धरून सर्वांसमोर उभे राहिले. ऐका सगळेजण, या सुमित्राबाई आहेत, माझी पत्नी, आणि ही रिया, माझी मुलगी आणि या घराची छोटी मालकीण. आजपासून तिचा आदेशही माझ्यासारखाच असेल. कर्मचाऱ्यांनी मान झुकून आज्ञाधारकता दाखवली. मी पाहिलं, रिया आश्चर्याने त्या आलिशान घराकडे पाहत होती. मऊ गालीचे, सोफे, हे सगळं तिच्यासाठी एखाद्या परीकथेप्रमाणे होतं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात धरला. ये गुडिया, मी तुला तुझी खोली दाखवतो. मी तिला वर घेऊन गेलो.
माझ्या खोलीशेजारीच असलेली खोली मी तिच्यासाठी तयार करून घेतली होती आणि रातोरात कर्मचाऱ्यांकडून ती सजवून घेतली होती. रिया खोलीत शिरताच तिचे डोळे चमकून उठले. तिथे असंख्य खेळणी, नवे कपडे आणि मऊसूत पलंग होता. ती धावत पलंगावर चढली आणि उड्या मारू लागली. तिच्या हसण्याच्या आवाजानं संपूर्ण घर दुमदुमून गेलं. हीच ती हसू होती, जिचा हा ओसाड महाल वर्षानुवर्ष शोध घेत होता. सुमित्रा आंटी दारात उभ्या राहून रडत होत्या, पण ते आनंदाश्रू होते. संध्याकाळी बाबांनी पत्रकार परिषद बोलावली. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते ठाम होते. माध्यमांसमोर त्यांनी कबूल केलं की त्यांनी दुसरं लग्न लपवलं होतं आणि आता ते अभिमानाने आपल्या कुटुंबाला स्वीकारत आहेत. जगानं चर्चा केल्या, काहींनी टीका केली, काहींनी कौतुक केलं, पण त्यांना आता काहीही फरक पडत नव्हता, कारण यशात न मिळालेला तो सुकून त्यांना मिळाला होता. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. रिया बाबांच्या मांडीवर बसून त्यांना आपल्या हाताने जेवण भरवत होती आणि ते इतके आनंदी होते, जणू त्यांना जगाचा खजिना मिळाला होता. मी हे सगळं पाहत होतो आणि हसत होतो. अचानक तिनं माझ्याकडे पाहिलं आणि आपली बाही वर करून तो निशाण दाखवत म्हणाली, भाऊ बघ, माझा चंद्र चमकतोय. मीही बाही वर केली. हो गुडिया, हा चंद्र कधीच मावळणार नाही, कारण आता आपल्यामध्ये कोणतीही भिंत उरलेली नाही. त्या रात्री मी फार शांत झोपलो, कारण मी फक्त माझी बहीणच नाही तर वडील गमावून पुन्हा मिळवले होते. आणि हे सगळं त्या निशाणामुळे शक्य झालं होतं, ज्याने आम्हाला एकत्र बांधून ठेवलं होतं. राज उघड झाला होता, पण या राजानं आम्हाला तोडलं नाही, उलट अधिक मजबूत केलं होतं. आता आम्ही एक पूर्ण कुटुंब होतो आणि हाच माझ्या वाढदिवसाचा सर्वात सुंदर उपहार होता. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.